नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगुकराचो माय मोगाचो येवकार सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. फोंड्या बेतोड्याच्या कोडार गांवांत IIT हाडपाची तयारी, पूण कुमदीदाद आनी थळव्यांचो विरोध. म्हणटात काबार करपाक दिवचे नात उदक आनी डोंगर. 14 लाख स्क्वेअर मीटर जमनीत IIT बांदपा इतली ना पडंग जमीन. फिश मिल ऑयल प्लांट केपेंतल्यान कुंकळे व्हरपाक IPB कुंकळकारांचो विरोध. म्हणटात प्रकल्पाक लागून जातले प्रदूषण, इबाडटली भलायकी. मडगांव पालिकेत 11 रित्या पदा खातीर 1700 अर्ज. पीक अँड सिलेक्ट पॉलिसीन चल्ला उमेदवार सिलेक्शन. यूथ काँग्रेस आनी NSUन घातलो बोवाळ. म्हणटात पालिकेक खेचतले कोर्टात. आता खबरो विस्तारान. फोंड्याच्या कोडार गांवांत कल्टिवेशन चालू आसा. टेनंट लँड आसा. लोक शेतां उपतात. कल्टिवेबल डोंगर आसात. थंय IIT खातीर फोर्सान 14 लाख प्लस स्क्वेअर मीटर जमनीत IIT घालपाक सोदतात, पूण थळाव्यांनी ताका खर विरोध केला. फोंडे तालुक्यांतलो कोडार गांव हो कल्टिवेबल आनी सैमान गिरेस्त आसा. कितलेशेच लोक शेतां उपतात. IIT खातीर जमीन ताब्यात घेवपाची प्रक्रिया चल्ल्या अशें सरकार गॅझेट सांगता आशिल्ल्यान लोकांनी विरोध चलयला. नियोजीत 14 लाख स्क्वेअर मीटर जमीन ताब्यात घेतली जाल्यार गांव काबार जातलो अशें तांचें म्हणणें. जशें नोटिफिकेशन येयलां हितून गॅझेटीचेर की 14 लाख आनी वयर कितें तरी स्क्वेअर मीटर जमीन आसा आनी ती म्हणल्यार तेणी 4 शब्द वापरल्या. एक अनकल्टिवेटेड, अनयूज, रॉकी आनी बॅक अशी जमीन 14 लाख नाच थंय आसा चडांत चड 2 लाख स्क्वेअर मीटर. म्हणजे थंय IIT येवपाक शकना. जर येयलीच समजा वर्सान जाल्यार ते बाकीची जमीन जी आसा ते घेत रावतले. कारण IITक मिनिमम जमीन जाय ती 12 लाख स्क्वेअर मीटर मिनिमम. तेच्या वयर मागीर ते जाय तितली घेवं शकता. आनी मॅक्झिमम हांवें पळयलां की IIT खरगपुरा कडेन 84 लॅक्स आसा. म्हणजे तांकां एकदां घुसपाक जर दिलें हळू ते सगळे वाडत रावतले, ते घेत रावतले. आनी तुमी जाणा की टॅलंटेड लँड सुद्दां ते घेवं शकता. दुसरें आसा ते मुद्दो असो आसा की थंय कल्टिवेशन आसा. आमचे बरेचशे सादारण 46 लोक आसा पळय तांकां 95 ऑर्डर दिल्ली मामलेदारान ते टॅलंट आसा म्हणून. मागीर ते ऑफकोर्स फुडें कोर्स गेले ते अप्पर कोर्टान ते सोडून दिली. पूण थंय अजुनूय कल्टिवेशन चालू आसा. आनी त्या शिवाय 38 लोक आसा जे आसा ते ऑलरेडी टॅलंट म्हणून क्लियर जाता. आतां ही जी जागा आसा ही व्हॅलीज आनी डोंगर अशें आसा. माउंटेन्स आनी व्हॅलीज आतां हे कल्टिवेबल. आनी थंय कितें आसा एकदां IIT येत जाल्यार ते डोंगर बिंगर कापून ते व्हॅलीज बी सगळे नश्ट करतले आनी सगळे टोटल एनवायरॉन्मेंट जो आसा तो नश्ट जातलो. मागीर ह्या हेका IIT म्हणटा ते एक ह्यूज एस्टाब्लिशमेंट आसा. ते म्हणजे सादारण आमी पळयल्या प्रमाण थंय एक 20 ते 30 हजार लोक येतले. म्हणजे स्टाफ म्हण आनी कितें म्हण अशे सगळे लोक स्टाफ क्वॉर्टर्स येतले. थंय मागीर हॉस्टेलां येतली. अशें खूब मोठें एस्टाब्लिशमेंट आहे. आमकां दिसता एक कॉलेज येता म्हणून. हें कॉलेज न्ही. तेंचे जवळ जवळ 30 डिपार्टमेंट आसता. इतले व्हडले डिपार्टमेंट, इतले व्हडले एस्टाब्लिशमेंट. ज्या जाग्यार कोडराचे एरिया जी आसा, कोडराची लोकसंख्या जी आसा ती 1,500 आसा. थंय आमचे 30,000 लोक कशे एकोमोडेट जातले हो एक प्रश्न आसा. म्हणजे आमकां सगळे ते चिंतून उडयतले ऑलमोस्ट. मागीर आमचे आतां वायल्ड लायफ आसा. वायल्ड लायफ ती वायल्ड लायफ थंय तेंचो तो जागो एक्चुली ते पंचायतीन बोर्ड सुद्दां लायला. गोव्या पासून सावध राहा म्हणून ते बोर्ड लायला. आनी ते दुकोर गोव्या ते भोंवत आसता. ते जर थंय जमीन जर घेतली IIT जाल्यार फूल ते वॉल जातली. मोठी वॉल काडटले ते. आनी थंय भितर कोणाक एलाव जावचें ना. ते सगळीं जनावरां हांगा येतली आनी सगळीं हांगा नाचणूच करतली, मनशाचेर हल्लो करतली आनी अशें कितें जातलें. त्या नंतर ओपा वॉटर वर्क्स आसा. ओपा वॉटर वर्क्स सुद्दां सकयल आसा. ती न्हंय जी आसा बारीक ती सगळे पॉल्युटेड जे पॉल्युशन आसलें सगळें ते पावसान न्हंयक मेळटलें. हजारांनी टन्स सिमेंट लागतलें, केमिकल्स लागतले. मागीर हें जाल्यार सुद्दां तितल्यो लॅबॉरेटरी आसतल्यो. अशें पॉल्युटंट सगळे वयतले आनी न्हंयत वयतले आनी ते मागीर निमाणें तें उदक आमकां फोंड्या पणजेकाराक आमकां सगळें हें करचें पडटलें. त्या शिवाय उदकाची शॉर्टेज जातली ती वेगळी. हजारो लिटर्स, कितलेशेच लिटर म्हणजे आमचे जी पॉप्युलेशन तेज्या 20 पटीन उदक चड जाय पडटलें. इतलें उदक खंयच्यान हाडपाचें. तेजे नंतर हांगासर सद्या कोडराचे रोड जे आसा ते खूब नेरो आसा.
अशी रस्ता रस्ते आता ते जर IITचे इतले लोक येयले इतले एस्टाब्लिशमेंट जाले जाल्यार हे 4 लेन करतले 4 लेन करतकूच बरीचशी घरां जी आसा ती डिमॉलिश करची पडटली. त्यानंतर आता हांगासर एकदां काम सुरू जालें की 1000-2000 मायग्रंट लेबर येतले. ते लेबर हांगासर कोण भाड्याक रावतले आनी हांगासर कितें कितें करतले आनी ते न्यूसन्स तयार करतले. अशें हें सगळें हेजे खातीर आमी हे IIT आमकां नाका अशें आमी ठरयलां. तर तशें आनी एक मुद्दो म्हणजे ड्रग्स असल्या जाग्यार तुमी जाणा आतां बीच पिलांनी ड्रग्स घेवन कितलेशेच भुरगे मरतात. तर व्यसनाधीन जातले आनी आमचे भुरगे भितूर पडटले व्यसन सापडटले ड्रग्सान. म्हणजे थोडक्यान सांगपाचें म्हणजे IIT जर हांगा एक ल्हानशा गांवांत जाल्यार हो गांव उद्ध्वस्त जातलो. IPB म्हटल्यार गोंय गुंतवणूक प्रसार मंडळान फिश मिल ऑयल प्लांट केपेंतल्यान कुंकळे स्थलांतरीत करपाक परवानगी दिवपाच्या निर्णया आड कुंकळे खर विरोध सुरू जाला. अशा प्रकल्पाक लागून शारांत खर प्रदूषण आनी भलायकेचे धोके उप्रासतले असो भंय थंयचे फुडारी लोक आनी कार्यकर्त्यांनी उक्तायल्या. फिश प्लांटाक विरोध केल्ल्यान आमी आमचे कुंकळी पालिकेक परबी भेटयतात. हें झूज हांगा थांबपाक फावना. प्रकल्प कुंकळच्यान भायर व्हरसर तेका विरोध करपाक थंयच्या लोकांनी एकवटान उबे रावपाक जाय. भलायकी भविष्य आनी प्रदूषण वाटावपाक हें गरजेचें एक्टिविस्टांचें म्हणणें. म्युनिसिपालिटी कावन्सिलान तांचें अभिनंदन करता. तेणी सगळ्यांनी ओपोज केलो मिल हाडून दिवपा ना म्हणून. कित्याक तेणें एक बरें काम केलें पूण केली म्हणून जालें ना. तेजे फुडें जें आसा तें एक्शन रायट जावपा जाय आनी ती खरी ताका ओपोज जावपा जाय. आनी आमगे जनरल पब्लिकाली एक ड्युटी आसा एज ए सिटीजन म्हणून तेणी आमकां फूल सपोर्ट करपा जाय. गरज पडल्यार रस्त्यार येवपा जाय. हे एकट्या जो हे जालें तेंगे काम न्हय. टोटल लोक तुका इफेक्टीव जाता. सगळे उदका लागून ते सगळे पोल्युटेड जाता. आज इंडस्ट्री आसा वास घेवपा न्हू आमकां सोड स्टील कॉन्स्टिट्युएन्सी हाका इफेक्ट जाता. केपें कॉन्स्टिट्युएन्सी जाता. आंबावली सगळे पार्ट तुगे पोल्युटेड. फाटी अण्णे बाळ्ळी पोल्युटेड. फाटी म्हाका दिसता वेळ्ळी ते सुद्दां पोल्युटेड. त्या खातीर टोटल लोकांनी उठोन हे आपल्या लायफाचे असून भायर सरपा जाय आनी हाका स्ट्रॉंग ओपोज करपा जाय. प्रस्तावित फिश मिलाक कुंकळच्या नगरसेवकांनी गंभीर हरकत घेतल्या. रस्त्याक परवानगी कोणें दिली? हो रस्तो कुंकळी पालिकेचो. कसलीच परवानगी घेनासतना बेकायदेशीर वावर चल्ला. जो कोण हातूंत घुसपला ताका जबाबदार धरचो अशें नगरसेवकान मागला. हो मेन मुद्दो तो रस्तो जो आहा पळय ह्या फिश मिला वचपाचो तो म्युनिसिपालिटीच्या एरियांतल्यान वयता. ह्या फर्स्ट फेजीचेर हें सगळें भायर पडटा की म्युनिसिपालिटीन NOC दिली जाल्यारच हे फिश मिल येतली. एक मुद्दो. दुसरे मुद्द्यार हांव कितें उलयतां फिश मिल ही जवळ जवळ 2 जुलयान फायल इनवर्ट जाल्ली आनी कावन्सिलाक कळटा 4-5 दीस पयलीं. हेच भितर कोणे भितरल्या भितर कोण येता हिंगा म्युनिसिपालिटीन कशें येता कितें जाता हें कावन्सिलाक कळना. आज चेअरपर्सनाक विचारलें जाल्यार चेअरपर्सनाक म्हणटा आपल्या फायल मेळना म्हणटा. हेजे वयल्यान कळटा की खंय तरी भायलो खंय तरी फोर्स आसा तो ही म्युनिसिपालिटी चलयता आमच्या चेअरपर्सनाक सोडून. कळ्ळें. आनी मेन ही फिश मिल जी आसा पळय ती जे आमी गुगल मॅप्सा वयल्यान जे कोण कोण कितें कितें घातलां हें घातलां तेजेर रोड दाखयता आनी इल्लिगल कन्स्ट्रक्शन हायकोर्टाने डायरेक्शन दिलां. इल्लिगल कन्स्ट्रक्शन हांव कावन्सिलर म्हाज्या वॉर्डान जर इल्लिगल कितें कन्स्ट्रक्शन जाता न्हू जाल्यार हांव रिस्पॉन्सिबल आसतलो म्हणून सुमोटो 3/24 ह्या PIL अंडर हायकोर्टान डायरेक्शन दिलें. कुंकळच्या नगराध्यक्षान सगळ्या 14 कावन्सिलरांबरोबर बसका घेतली. थंय प्रस्तावित फिश प्लांटाक विरोध करपाचो एकमतान थाराव घेतलो. ह्या निर्णयांतल्यान लोकांची खर भावना दिसून येता. कित्याक तर व्हड्या प्रमाणात कुंकळचे लोकय ह्या प्रकल्पाक निषेध करपाक मुखार आयल्यात. वाठारांतले हेर कारखाने पयलींच खर प्रदूषण करतात अशें नगरसेवकांनी नदरेक हाडलें आनी ते बंद करपाची मागणी करून प्रदूषण खात्याक सविस्तर अहवाल दिलो. कंपनी सील केल्यार ती बंद उरची अशें तांचें म्हणणें. होय ओपोज केलो सगळ्या कावन्सिलरांनी एकल्यान होय आनी सिग्नेचरान गेले नाल्यार ना. आनी खंयची फॅक्टरी दोन एजंटा एक फॅक्टरी त्यो आहाय त्यो पोल्युशना आहाय त्यो सगळ्यो पोल्युशन न्हू त्यो तिंगा आहाय तितल्यो पोल्युशनाच्यो. आमी ते डिसिजन घेयला मिटिंगेक तेजे आमी पोल्युशन बोर्डाक लेटर करून आमी धाडपाचें रेजोल्युशन घेतलें तेजे एक्शन घेवचें म्हणून. पोल्युशन जाताच. पोल्युशन जायना म्हणून आख्या कुंकळ्या वयता ते 2-3 वार्डां वचना ते आख्या कुंकळ्या वयता. तूं बेश्टो यो चोय एक दिसा दाखयता तुका खंय त्या फॅनाचे बसा काळ्या बसवता ते खंयचे आमचे हे काळेले तो सगळो धुंवर रातीचो.
आनी एक आहा ती फिश मिल आनी एक आहा न्हू ती एक चलता आनी ती आहा ती पॅकिंग दिसत म्हाका पॅकिंग करपाचें ते तितून ना एक आहा तेजें एक्शन घेवपाचें पयर आतां उदक वयता म्हूण एक्शन जालें रिपोर्टर आहले आमगेले तेजें एक्शन जालें दुसऱ्या दिसा फॅक्टरी ओपन म्हणटाय एक्शन जावपा जायना रिएक्शन जावपा जायना एक्शन ते एक्शन जावपा जाय न्हू बंद जाल्यार बंद व्हरोंक जाय थोड्या दिसा आमी बोवाड घाली आनी मागीर आमकां स्टार्ट जाली तेकोन म्हणटाय आसतले आमी कौन्सिलान गेयले आनी सीओन दिल म्हूण हांवें हें कोल बगर सीओ कितको दितलो सीओच्या कोण म्हणजे हांव पयलो लोकल बॉडी हांव चेअरपर्सन आमी हें कोत्या सीओन हें करपा जाय आता फिश मिलाक ताका तुमचो सारको बस सगळो मुगळो म्हणटो कौन्सिलाचो न्हू आख्या कुंकळकारालो त्याच वाडा पट तेगलो न्हू आनी आमकां हे पडटा ते ऑपोजिशन बिपोजिशन नाय आमच्या कौन्सिल मिटींग बी जाता आमी सगळे मडगांव पालिकेंतल्या 11 पदां खातीर 1700 जाणांनी अर्ज केल्ले काँग्रेसीच्या म्हणण्या प्रमाण उमेदवारांक तांची कॉल लेटरां पोस्टांतल्यान मेळोंक नाशिल्ली हो नोकर भरतीचो व्हडलो घोटाळो ही पीक एंड सिलेक्ट पॉलिसी गोवा यूथ काँग्रेस आनी NSUन आरोप केला चेअरपर्सना वाटेन गेल्या 5 कावन्सिलरांच्या उमेदवारांक वेंचपा खातीर मडगांव पालिकेन ही पीक एंड सिलेक्ट पॉलिसी आपणायली आंदोलकारांनी सांगलें स्टाफ सिलेक्शन कमिशना कडल्यान निवड कित्याक करिनात होय प्रश्न तांकां पडला 1800 जाणांचेर हो अन्याय तांकां न्याय मेळ्ळो ना जाल्यार आमी कोर्टान वचपाची तयारी दवरल्यात NSUI आनी यूथ काँग्रेसीच्या फुडाऱ्यांनी सांगलें गोंयांत खबर आहा द अनएम्प्लॉयमेंट रेट इज 8.7 that is double the average of national unemployment rate and we are unemployment rate we are highest second highest state in the country हे आसतना जेन्ना 13 पोस्ट डिक्लेअर जाल्ले हांव तुमकां मातसो फाटीं व्हरता 2023 43 पोस्ट वॉज डिक्लेअर्ड बाय म्युनिसिपालिटी 43 मागीर तेजे मागीर ते स्क्रॅप केले कित्याक तेन्ना तो DMA हेडेड बाय अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री विश्वजीत राणे ताणें पत्र बरयलो आनी सांगपाक लागलो हांकां रद्द करात आनी स्टार्ट द प्रोसेस फ्रॉम स्टाफ सिलेक्शन कमिशन सो स्टाफ सिलेक्शन कमिशनान थ्रू हे रिक्रुटमेंट जावंक जाय म्हणून हेंचोच मिनिस्टर सांगता मागीर एका वर्सा नंतर हेंच्यांनी परतून नोटिफिकेशन काडली ऑफ 13 पोस्ट आनी हेतून विदाउट स्टाफ सिलेक्शन कमिशन हेंच्यांनी प्रोसेस चालू केलो जाल्यार कित्याक आमी विचारले कित्याक तो म्हणटा CMन स्टेटमेंट दिलो ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस की लोकल बॉडीक स्टाफ सिलेक्शन कमिशन लागना आमच्यान विचारले लागना दाखय करस्पॉन्डन्स दाखय शो द परमिशन फ्रॉम DMA की तुमकां सांगला की गो हेड विदाउट स्टाफ सिलेक्शन कमिशन हेंच्या कडेन परमिशनूच ना तो हे दाखयता हेंच्यांनी पीक एंड सिलेक्ट पॉलिसी चालू केला पीक एंड सिलेक्ट म्हणजे जे 5 कायदो बदलून जसो ह्यो चेअरपर्सन जाला शो ऑफ हँड्स करून चेअरपर्सन जाला तो 5 कावन्सिलर त्या वाटेन गेला तांचे लोकांक हे वाटपा खातीर जे पोस्ट हेंच्यांनी सिलेक्ट एंड पीक केलेले आहा ते डायरेक्ट सिद्ध आता समज हांकां ट्रान्सपरन्सी धरूंक जाय आसली तर ते टू कंडक्ट दीस एग्जाम थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशन हे तो स्वता तो मिनिस्टर म्हणटालो पयलीं पूण आतां जेन्ना दिगंबर कामत मिनिस्टर जाला हेंच्यांनी रिजर्व केला ह्यो स्टँड आनी विदाउट स्टाफ सिलेक्शन कमिशन दे हॅव गॉन हेड आनी कितें जाला आफ्टर गिविंग द एडमिट कार्ड तो म्हणटा एडमिट कार्ड दिला म्हणून आमी सांगता दिला जाल्यार एक्नॉलेजमेंट दाखय यू गेट एक्नॉलेजमेंट थ्रू हे पोस्टल एक्नॉलेजमेंट ना तेंचे कडेन कांयच ना तेंचे कडेन दीस शोज की म्हापसा मारगांव म्युनिसिपालिटी करप्शन जालोला डायरेक्ट फेवरिझम जालोला जस्ट टू गिव जॉब टू दियर लव्ड वन्स आनी वी कंडेम दीस आनी आमी NSUI गोवा एंड गोवा प्रदेश यूथ काँग्रेस वी विल टेक दीस मॅटर टू हायर अप एंड वी विल मेक शुअर 1800 भुरगे जे आसा तांकां जस्टीस मेळोकूच जाय अदरवायज वी आर रेडी टू गो टू कोर्ट ऑल्सो वेल तुमकां सांगपाचें म्हणल्यार आयज इंटरनॅशनल लिटरसी डे हाजी तुमकां परबी दिवपाची काय ना हो म्हाका प्रश्न पडटा कित्याक गोंयांत सगळ्यात चड लिटरसी रेट आसा इफ यू कंपेर ऑल दी अदर स्टेट्स इन इंडिया 99% लिटरसी रेट आसा गोंयांत पण तेजी आयरनी तुमी पळयात की गोंयांत तितलोच अनएम्प्लॉयमेंट रेट आसा विच इज 8.7 एंड विच इज वन ऑफ द हायेस्ट इन इंडिया सो एकी कडेन लिटरसी रेट खूब हाय आसा आनी अनएम्प्लॉयमेंट रेटूय खूब हाय आसा सो खंय तरी सरकार फाटी पडता असल्या गजालींनी लोकांक दे आर नॉट एबल टू गिव एम्प्लॉयमेंट which is exemplified by the recent exam that was held by the MMC in which around 1,700 more than 1,700 students had applied for this exam but less than 50% appeared so खूप वाईट दिसता म्हाका हे तुमकां सांगपाक
की खंय तरी हे जे आमचे राजकारणी बसला पळय ते फक्त आपल्या सोयऱ्यांक आणि आपल्या वोटर्स आणि आपल्या लोकांक फक्त तांकां जॉब दिवपाक बसला ते. हियर इन गोवा देर इज नो मेरिटोक्रेसी, म्हणजे मेरिट बेस्ड लोकांक जॉब मेळना, केपेबिलिटी पळोवन लोकांक जॉब मेळना. तूं कोणाचो वोटर आहा, बीजेपीक सपोर्ट करता, खंयच्या पार्टीक सपोर्ट करता हे पळयता ते, आणि बेस्ड ऑन दॅट दे आर गिविंग जॉब्स. फाटल्या दिसांनी आमी पळयले इन 2024-25 देर वॉज अन इशू रिगार्डिंग कॅश फॉर जॉब्स wherein the BJP spokesperson themselves have revealed that yes, some of their own party people were involved in the job scam. मारगाव म्युनिसिपल काउन्सिलान एक जॉब एडवर्टिजमेंट घालेले ऑक्टोबर 2024 लास्ट इयर, एक जवळ 10-11 महिने पयलीं, आनी तेच्या मागीर तेंच्यांनी आनी तेजेर कांयच फुडें एक्शन घेवंक ना. ते भुरग्यांक एक इंटिमेशन दिला की तुजें एप्लिकेशन एक्सेप्ट जाला, रिसीव जाला, रिजेक्ट जाला, स्क्रुटनी जाला, कांय ना. अकस्मात 11 ऑगस्ट ह्या वर्साचे एक जवळ एक 15-20 दीस पयले तेंच्यांनी एडवर्टिजमेंट घाल्ले पेपराचेर की विदीन 12 दिसां भितर एक्झामिनेशन जातलें म्हणून, आनी तेंचे ते एडमीट कार्ड आसता पळय ते तेंच्या घरा पावतले म्हणून थ्रू पोस्ट. आतां आमकां कोण येयले की जे दिसा पळय ते एक्झामिनेशन जाला ते दिसा ते 50% सोड, म्हाका दिसता एक 450 भुरगे पासून आन्सर पावपा एक्झाम आन्सर केला तेंच्यांनी. सो आउट ऑफ 1800 भुरग्यांतल्यान 450 भुरगे एक्झामीक येता पळय ते पळोवन आमकां हिंव तरी दिसलें की हे एक रॅकेट म्हणून. पण हो जो इश्यू आसा इट इज डायरेक्टली कनेक्टेड टू द यूथ, आनी त्या खातीर आमी युथा मुखार काडला, कित्याक तांचो फ्युचर खंय तरी स्टेकार आसा, ह्या भुरग्यांचो फ्युचर खंय तरी रिस्कार आसा. त्या खातीर आमी यूथ काँग्रेस जावं NSUI हांगा मुखार काडून हो एक्सपोज करपाक आमी ही संदी घेतली. तुमच्या मुखार पयले सदां एक्सपोज जाल्ले आसा. एडमीट कार्ड ते पोस्टांतल्यान धाडले म्हणटाले, एडवर्टायज घातला 11 तारखेर, पोस्ट केला ताजोच लेटर दाखयता 14 ऑगस्टाक दाखयता, 15 तारीख हॉलिडे, 15 16 सॅटर्डे, 17 संडे. सो फायनली गेल केन्ना, आणि त्या कारणाक लागून लेस दॅन 50% थंय रिटर्न टेस्टा पावले. सो हेजेर सिद्ध जाता की हांगा मुद्दम हे केल्ले आहा सो दॅट लोकांनी भुरग्यांनी डिजर्विंग भुरग्यांनी एक्झामीक पावचे न्ही आनी तांकां हे सिलेक्शन जावचें न्ही, हें साम क्लियर कट इंडिकेशन आहा. आनी आयकात मडगांव नगरपालिकेचो नगराध्यक्ष दामोदर शिरोडकराचें म्हणणें. कोणा सांगता हांव तुमच्या सगळ्यांक सांगला तांकां कोर्टां वता मरे चॅलेंज करा म्हणून कोर्टां वचून. दामोदर शिरोडकर फोटींग पण करपाक बसले ना. एक 20-30 जाणां घेवन येयले, मॉब घेवन येयले म्हणून कितें हांव हांगा भिवपाक येयले ना. कांयच 11 पोस्ट जे आमी एडवर्टायजमेंट केल्ले हे 11 पोस्टां 1700 सुमार आमकां एप्लिकेशन आयली. 1700 एप्लिकेशन जेन्ना आयली ती स्क्रुटनिंग करपाक आमकां मोर दॅन 5-6 म्हयने गेले. ती स्क्रुटनिंग करपाक आमी इतले बसून केले जे थोड्या पोस्टिंगाचे थोड्या डॉक्युमेंट हे आशिल्ले ते ती बसून आमी थोडी एक्सेप्ट केली, आनी आमी रिक्रुटमेंट रुला प्रमाणे 11 पोस्टांतले 5 पोस्ट जनरल, 2 पोस्ट OBC, 2 पोस्ट ST, 1 PH कितें फिजिकल हँडिकॅप, PH म्हळ्यार फिजिकल हँडिकॅप, तोय बी कितें ब्लायंड, दोळ्यान दिश्टी पडना तो. ह्यो सगळ्यो क्रायटेरिया घालून आमी पोस्ट एडवर्टायज केले. आता थोडे पोस्टांतल्यान कोणा लेटर धाडली पावना, हे आमची क्रायटेरिया भितर येना. बऱ्याच तेंपा सावन कुपत पडिल्लो फातोर्डेचो बस स्टँड प्रकल्प अजून मेरेन हुमकळत उरला. विजय सरदेसायान त्या विशीं निरशेवणी उक्तायल्या. विजय विचारता, बस स्टँड सुवातेर शॉपिंग मॉल आनी 5 स्टार हॉटेल बी बांदपाचे आसात काय कितें? हो प्रश्न 28 जुलय 2025 दिसा विधानसभेत आपणे मांडिल्लो, हाचे तांणी ह्या वेळार याद करून दिली. सरकारान एक प्रोपोज्ड प्रोजेक्ट ऑफ साउथ गोवा बस पोर्ट अँड बिझनेस कॉम्प्लेक्स म्हणून एक PPPचो टेंडराचो एडवर्टिजमेंट पेपरान काडला, आनी हो तो करता अंडर DBFOT म्हणल्यार डिझायन बिल्ड फायनान्स ऑपरेट आनी ट्रान्सफर. आता हो कित्याचो सादे कोंकणीन सांगतलो म्हणले जाल्यार हो कदंबा बस स्टँड जो आसा फातोर्डान आमच्या माडेलान तो रिडिव्हलप करपाचो हो प्रोजेक्ट हो खूब वेळ पेंडींग आहा. आनी हो इश्यू हांवें 28 जुलय 2025 म्हळ्यार एक म्हयन्या पयलीं हांवें हो इश्यू रेज केल्लो एसेंब्लीन.
आनी असेंब्लीन जेन्ना रेस केलो तेन्ना मंत्री मोविन गुदिनान म्हाका सांगलें की आपूण दिगंबर कामती कॉन्फिडन्सान घेवन आपूण तो करतलो म्हणून. तेन्ना हांव ताजे कडेन झगडलो आनी मुखेलमंत्र्यान आमकां अश्युरन्स दिलें की हो तुज्या मतदारसंघान येता प्रोजेक्ट आनी तुका आपूण कॉन्फिडन्सान घेवन हो प्रोजेक्ट आमी पेपरार घालतले म्हणून. आतां कांय कॉन्फिडन्सान कोणाच स्टेक होल्डराक कॉन्फिडन्सान घेवंक ना. हो मंत्री एक स्कॅमांतल्यान भायर सुटला आनी दुसरे स्कॅम करून फुडें सरला असो दिसता हें पळोवंक गेलें जाल्यार. कित्याक ह्या सगळ्या पितृपक्षान सगळें गुणावंक सोदता अशें दिश्टी पडटा. कशें दिश्टी पडटा तें पळय. आतां बस पोर्ट जे आहात ते 126चे प्रोविजन आहा, म्हळ्यार 36 बस पोर्ट्स आनी 90 आयडल स्पॉट्स. आज 150 बसी थंय पार्क जातात. सो एक जें आमी फ्युचर रेडी जर जावंक जाय जाल्यार थंय एटलिस्ट 250 बसीचें प्रोविजन करूंक जाय आशिल्लें. दुसरें म्हणल्यार 30,000 स्क्वेअर मिटराचो एक बिल्डिंग बिझनेस कॉम्प्लेक्स म्हळ्यार 30,000 इंटू 300 FAR. 300 FAR हांवेंच केल्लो तो, कित्याक सरकाराक फायदो जावं म्हणून. हांव मंत्री आसतना हांवें ते झोन चेंज केल्लो कित्याक सरकाराक फायदो जावचो म्हणून. हो आतां कमर्शियल एक मनशाक येदो व्हडलो 30,000 स्क्वेअर मिटराचो प्रोजेक्ट जर थंय आयलो एट दीस जंक्शन देर कॅन बी ट्रॅफिक केओस. हें कन्सिडर करूंकूच ना. मागीर फायनान्शियल एलिजिबिलिटी पळय. हो प्रोजेक्टाचो एस्टिमेट तांणी काडला 251 crores आनी फायनान्शियल एलिजिबिलिटी इज 62.83 crores. म्हळ्यार कितें 62.83 crores तुजो नेट वर्थ जर आसा जाल्यार तुवें 250 कोटीचो प्रोजेक्ट बांदूं येता. हें कशें जाता? 1:1 तरी आसूंक नाका. मागीर टेक्निकल क्रायटेरिया पळय. टेक्निकल क्रायटेरिया ते मागतात कितें की एक्सपिरियन्स इन बिल्डिंग शॉपिंग मॉल्स इन 5-star हॉटेल्स. अरे तूं कितें बांदूंक सोदता? तूं मॉल बांदूंक सोदता काय बस स्टँड बांदूंक सोदता? डोंट वायलेट एश्युरन्सीस गिवन ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. सगळे गोंयचे जनतेन पळयलेलें आहा. आनी असले येदे व्हडले प्रोजेक्ट दर आमचेर बुलडोज केले जाल्यार फातर्डेकार तरी हें अलाव करचे ना आनी हांव तरी कसोच अलाव करचो ना. वगीच टेंडर तुमी पास केलो आनी प्रोसिजर जालो म्हणून जर आमकां सांगलें आनी ह्या पितृपक्षान जें तुमी करून फुडें सरल्या तें इजी हांव करूंक दिवचो ना. आमकां सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेयात, प्रॉपर डिस्कशन करा आनी बरो प्रोजेक्ट थंय येवपाक जाय. ना जाल्यार तो शेड घालून आमी ते चलोवया. क्लियर कट सरकाराक म्हणजे हें शिटकावणी आहा. डोंट ट्राय द पेशन्स ऑफ फातर्डेकर्स. उजगांव तिस्का वयल्या साखर कारखान्यात एका ट्रॅक्टराक उजो लागलो. वेल्डिंग काम चालू आसतना शॉर्ट सर्किट जाल्ल्यान ट्रॅक्टराक उजो लागलो अशें सांगतात. उसगांवच्या साखर कारखान्यात अचकीत ही घडणूक घडली. शॉर्ट सर्किट जालें आनी उज्यान पेट घेतलो. तातूंत एका ट्रॅक्टराचो लासून गोबर जालो. परिस्थितीचेर आळाबंद हाडपा खातीर उजो पालोवपी दळ वेगीच थंय धांवन गेले. बरें म्हण बरें मनीस हानी जाली ना, पूण एकूण लुकसाण कितलें जालें ताचो अदमास येवंक ना, उजो पालोवपी दळांच्या अधिकाऱ्यान सांगलें. 11:11 आमकां एक पणजे कंट्रोल रूमांतल्यान एक मेसेज येयली की शुगर फॅक्टरी भितर गाडयेक उजो पेट्टा. सो इमिजिएटली आमी टर्न आवट करून पॉयंटार पावले. पॉयंटार करून हांगा एक ट्रॅक्टर जी वेल्डिंग काम चालू आसलें ती शॉर्ट जाली आनी तो उजो फूल ट्रॅक्टराक पेट घेतलो तेणी. इमिजिएटली आमकां कळयलें आमकां आमी पावून हांगा तो उजो पावलो. ट्रॅक्टर फूल हें जाला जळोन काबार जाला. ती प्रॉपर्टी शुगर फॅक्टरीची. आनी कितें लॉस कितले म्हणपाचें? लॉस कितें ट्रॅक्टराचो तेंचे एस्टिमेट आमी सांगला आमकां दिया म्हणून. ट्रॅक्टराचो रेटूय आमी. आनी कॉज ऑफ फायर कितें शॉर्ट सर्किट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वाडदिवसाच्या निमतान राज्यात पखवाडा सेवा कार्यावळ दर वर्सा करतात. ह्याच निमतान सरकारी येवजण्यो लोकां मेरेन पावयतात. गोंयांतूय गरीब आनी गरजेवंतांक लोक कल्याण करपी कार्यावळी लोकां मेरेन पावोवपाचो यत्न करतले, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. फाटल्या 12 वर्सां सावन ह्या उपक्रमांत PM मोदी हांणी मुळावी बांदावळ, उदरगत, डिजिटलायझेशन आनी समावेशक वाड हांचेर भर दिला. गोंयांत जाल्ले बसकेंत मुख्यमंत्र्यान अधिकाऱ्यांक हो उपक्रम प्रभावीपणान चालीक लावपाचें आवाहन केलें. सेवे वरवीं सेवा वाडोवप आनी शासन तळागाळात पावचें हें मोहिमेचें बोधवाक्य. ह्यो कार्यावळी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरा मजगतीं वेगवेगळ्या तालुक्यांनी जातल्यो. मुख्यमंत्र्यान माहिती दिली. वाढदिवस 17 सप्टेंबरापासून 2 ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती या निमित्त आम्ही दर वर्सा सेवा पखवाडा
2025 हो कार्यक्रम मनयता. हो कार्यक्रम मनोवपाचो उद्देश सरकाराच्यो सगळ्यो योजना त्या निमित्तान लोकां पर्यंत पावच्यो आणि आमी तशें म्हणटा की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गेली 12 वर्सां कंटिन्युअसली ह्या देशाच्या विकासा खातीर विजन मुखार दवरून विकसीत भारत 2047 हे स्वप्न मुखार दवरून काम करता आणि त्या निमित्तान हे सगळे काम परत एकदा लोकां मदीं वयचे, लोकांक कळचे आणि त्याच्या फुडल्या कामा खातीर लोकांनी माननीय मोदीजी इन्स्पिरेशन घेवची. म्हणून सर्व्हिस, सोशल वर्क, क्लिनलीनेस, एन्व्हायरमेंटल केअर आणि इन्स्पिरेशन फॉर द विकसीत भारत ही थीम मुखार दवरून आमचे सरकार हे सदोदीत काम करीत आसा. हे करता आसतना आजच हांवें मेन सगळे हेड ऑफ द डिपार्टमेंट तांच्या बरोबर मिटींग घेवन खंयच्या डिपार्टमेंटाचो कितें कार्यक्रम आसतलो तो थारायला. ह्या कार्यक्रमाचो प्रमुख उद्देश जो आसा, ऑब्जेक्टिव्ह इज प्रमोट सेवा, सर्व्हिस आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन जेका आमी म्हणटा ते कम्युनिटी पार्टिसिपेशन लोकां मदीं आसतलें. इन्स्पायरिंग द पीपल टू द PM मोदीजीज लायफ स्ट्रगल आणि विजन हाज्या हातूंतल्यान आसतलें. स्ट्रेंथनिंग द पाथ टुवर्ड्स आत्मनिर्भर भारत आणि विकसीत भारत 2047 inculcates the value of cleanliness, health and environment care हाजे फोकस करपी आसतलें. हाजे की इनिशिएटिव्ह जे म्हणटा आमी क्लिनलीनेस कॅम्पेन, स्वच्छता ड्राइव्स अक्रॉस द गोवा, ट्री प्लांटेशन, एक पेड़ माँ के नाम, ब्लड डोनेशन आणि हेल्थ कॅम्प हो लोकां खातीर आसतलो. डॉक्युमेंटरी आणि फिल्म शोज ऑन PM मोदीजीज लायफ एंड लिडरशीप युवकांक इन्स्पायर करपा खातीर आसतले. सेमिनार्स एंड डिस्कशन फॉर द आत्मनिर्भर भारत आणि विकसीत भारत हे की इनिशिएटिव्ह आसतले. आमी हो कार्यक्रम कम्युनिटी इन्वॉल्वमेंट करून घेवपी आसतलो. रिकॉग्नायझिंग द कॉन्ट्रिब्युटर्स इन स्पोर्ट्स, आर्ट्स, कल्चर आणि सोशल सर्व्हिस. आमी वोकल फॉर लोकल ही कॅम्पेन खूप मोठ्या प्रमाणात रन करतले. प्रमोशन ऑफ द लोकल प्रॉडक्ट आणि ट्रेडिशनल इंडस्ट्री हाका प्रमोशन दिवपा खातीर आसतलो. एनकरेजिंग द पीपल टू सपोर्ट द इंडियाज हँडीक्राफ्ट अँड एंटरप्रिनरशिप हाज्या खातीर आसतलो. यूथ पार्टिसिपेशन टू द स्कूल, कॉलेजीस आणि कम्युनिटी ग्रुप ह्या हातूंतल्यान आसतलो. ह्या सगळे लोकां पर्यंत पावपा खातीर एक वेरियस प्रोग्राम आमी प्लॅन केले आणि ते प्रोग्राम्स जे आसा म्हणजे 17 तारखेच्यान 2 तारीख पर्यंत गोंयांतल्या खंयच्या ना खंयच्या भागात खंयच्या ना खंयच्या डिपार्टमेंटाच्या वतीन डेली एक कार्यक्रम जो आसा हो प्लॅन आसतलो. कोयर प्रक्रिया व्यवस्थापनाचे प्रभावी उपाय काडपा खातीर बांदोडा पंचायतीन खाशेली बसका घेतिल्ली. कोयराचे समस्ये बरोबर झुजपा खातीर तांणी भौशीक संस्थांक मदतीचो उलो मारला. खास करून कोयर प्रकल्पा खातीर कोणी तरी जमीन दिवची अशें पंचायतीन मागले. बांदोडेच्या पंचायत सभागृहात ही बसका झाली. सरपंच रामचंद्र नायक, नितळसाण निरीक्षक मनोज नायक, कोयर संकलन कॉन्ट्रॅक्टर आणि बांदोडा जैव विविधता वांगडी ॲडव्होकेट सुरेल तिळवेन तातूंत वांटो घेवन चर्चा केली. कोयराच्यो घाणी येतात अश्यो थळाव्यांच्यो कागाळी आसात. पंचायतीक तेकून कोयराचेर प्रक्रिया जाता पूण लोकांक त्याचो त्रास जाता. नव्या प्रकल्पा खातीर 500 स्क्वेअर मीटर जमीन दिवची अशें निवेदन पंचायतीन बांदोडा कोमुनिदादीक दिवपाचें निश्चित केलां. सद्याक कोयर साळगांवां धाडटात. गव्हर्मेंटान आतां आमकां खूब म्हटलें की स्टार्टींग पळय तुमी एवरी पंचायतीन ते गार्बेज प्लांट इन्स्टॉल करचे आनी ताजे आमकां तुमकां आमी फायनान्स करतले म्हणून. त्या टायमार एकदां कितें तरी 5 लाख रुपया कितें तरी पंचायतीक तेन्ना दिल्ले. तेजे नंतर गव्हर्मेंटान तेजेर कांयच तोडगा काडलो ना. कारण सगळ्योच पंचायत एका कॅपेबल आसा काय ना हे गव्हर्मेंटान विचार करपाक जाय आशिल्लो. कारण गार्बेज जेन्ना कलेक्ट जाता, गार्बेजीक जेन्ना सगळी सोयीन जाता, गाडी म्हण लेबर्स म्हण ती पंचायती कडेन जाता काय ना हे गव्हर्मेंटान तेजेर विचार करचो. कारण त्या तरेन जर गव्हर्मेंटान जर असले गोश्टीक जर पंचायतीक जर सपोर्ट केला नक्कीच गोंय हे 100% प्लास्टीक मुक्त जावंक शकता. आणि गार्बेज जे रोडार सायडीन जी दिसता ही तितली हे जाता गोवा मुक्त म्हणजे आमी जे ग्रीन गोवा अशें म्हणटा हे 100% जावंक शकता. तेच्या खातीर गव्हर्मेंटान तितलोच आमकां सपोर्ट करूंक जाय. बैठक खूब प्रॉब्लेम जाता आमकां गार्बेजीचो. इनफॅक्ट हांवेनूच कंप्लेन केल्ली पोल्युशन कंट्रोल बोर्डान, हेल्थान, BDOन की आमच्या गार्बेजीचो हांगा बांदोडा पंचायतीन मॅस जाला म्हणून. म्हणजे सगळे MRF इतले भायर येवन पडलेले, थंय गोरवां वताली, वेट वेस्टाचे जे सगळे रिजन आसा ते व्हांवून सकयल येताले पावसान आनी हो रस्तो आमचो वयर मसळीन वता. आमकां त्या घाणींतल्यान प्रेत वयर मसळीन व्हरचें पडटालें. सायडीन बालवाडी आसा, शाळा आसा, तांकांय खूब त्रास जातालो. वयल्या सायडीच्यान आमचो क्लब आसा
त्या क्लबान भुरगे खेळटा त्यांचो बॉल थंय त्या कचऱ्यान पडटालो आनी थंय परत ते येवन कंप्लेन करताले. आनी फाटल्यान लागून आतां गार्बेज कमिटीच्यो रेग्युलर मिटिंग्स जावपाक लागल्या. गार्बेज मॅनेजमेंट कमिटीच्यो ही आमची दुसरी मिटींग आशिल्ली आनी आमी स्पेसिफिकली हेल्थ ऑफिसराक आज मिटिंगेक आपयल्लो. तसोच प्लॅन फाउंडेशन म्हणून आसा जांच्यांनी आमची बांदोड्या पंचायतीचो एक वार्ड घेतला. आमी तांकांय मुद्दम आपयल्ले आनी गार्बेज कॉन्ट्रॅक्टराकूय बी मुद्दम आपयल्ले की आमी कशें हें सगळें टॅकल करपाक शकता ते. खूब विचार जाले, बरी लेंथी मिटींग जाली आनी थोडे पॉयंट्स काडले आमी. एक स्टेप वायज काम करचें पडटलें. अवेरनेस खूब इम्पॉर्टंट, लोकांनी हितून सहभाग दिवपा जाय. आनी दुसरें मेन प्रॉब्लेम येता तो गार्बेज मॅनेज करता आसतना जो फंड्साचो पयशे पंचायती कडेन स्वताचे पयशे प्रिंट करपाचें मशीन कांय ना. टॅक्स जो येता त्या टॅक्सांतल्यान पंचायत चलप आसता. लोकांनी समजून घेवपाक जाय तांचेर जर टॅक्स लायता जाल्यार तांचे बदला पंचायत कितें तांकां सर्विसीस दितले. आनी त्या खातीर एक डिसिजन अशेंय घेतलां की गार्बेज टॅक्स आतां लावचो म्हणून जो फुडल्या ग्रामसभेक आमच्या हो इश्यू येतलो. कारण जर आमी मॅनपावर वाडयतले आनी गार्बेज जर प्रॉपर कलेक्ट करतले जाल्यार त्या खातीर खर्च आसा. आनी गांव जर सुंदर दवरपा जाय, नितळ दवरपा जाय जाल्यार लोकांनी तातूंत कंट्रिब्यूट करपाची गरज आसा. सर्फिंग ग्रे वेव्ज ह्या पुस्तकाचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंता हस्तुकी निकतेच उक्तावण जाले. किशोर एम शाह हांणी बरयल्ल्या ह्या पुस्तकाचें प्रकाशन अप्लायड रिसर्च बुक प्रकाशन संस्थेन केला. पर्वरी मंत्रालया सीएमाच्या कॉन्फरन्स हॉलात हो सुवाळो जालो. Congratulating for Mr. Kishore Shah and the entire team for this book releasing in my hand. The GDP Foundation is doing the work in for the for the social justice, reform, economic empowerment, social entrepreneurships, NEP value for the UGMPC student and emerging employability readiness. या सगळ्या हातूंतल्यान ते काम करतात. आनी हे सगळे काम करता आसतना तांच्यांनी बरो सब्जेक्ट विच इज एन एजिंग हो सब्जेक्ट हातात घेवन जवळपास 2000 पेक्षा चड एज्ड पीपल हांचो सॅम्पल सर्वे केलो. इट इज द फर्स्ट टायम इन इंडिया. सो आवर कॉलेजीस हॅव गेट द ऑपॉर्च्युनिटी टू डू दीस सर्वेज. आनी खांडोळा कॉलेज आसतलो, विद्या प्रबोधिनी कॉलेज आसतलें, बोर्डा कॉलेज ऑफ मडगांव आसतलें एंड MES कॉलेज. ह्या चारूय कॉलेजींनी सिन्सियरली हो सॅम्पल सर्वे केलो आनी सॅम्पल सर्वे केल्याच्या उपरांत 2000 पीपल लोकांचो सर्वे सॅम्पल केल्या उपरांतूच हो बूक सर्वेइंग ग्रे वेव्स हो बूक जो आसा पळय त्याच्या बेसिसाचेर ते बरोवपाक शकले. ह्या एजिंग फॅक्टर जो आसा ताच्या खातीर आशिल्ले आतां पर्यंत म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम कितें म्हणजे बरेचशे फावटी विचार करता आसतना दे आर डिपेंडंट ऑन अदर वे कितें असो विचार करतालो. बट हो बूक रिलीज जाल्या उपरांत वी कॅन यूज देम म्हणजे यूज देअर आयडियाज, यूज देअर in short we can say that human resource for further हाजो आमी उपयोग खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकता. हो कन्सेप्ट तांच्यांनी पुराय जगा मुखार दवरला. म्हणजे फिकी which is an organization which is working in the research, they have appreciated आणि तांच्यांनी तेजो रिसर्च आणि बुक हो फॉर द नीती आयोग हा सर्वे करता आसतना तांचे कडेन मागला. ही बरी गजाल आसा. आणि गोंय सरकारच्या दृश्टीन म्हणजे along with the MOU, GDP and the Directorate of Higher Education हांच्या कडेन आशिल्लो MOU आनी ताका लागून ते करपाक शकले. म्हणजे फर्स्ट टायम इन द गव्हर्मेंट ऑफ इंडिया वीथ मेकिंग द पॉलिसी तातूंतल्यान गोंयांत केल्लो रिसर्च हो उपयोगाक येतलो. ही आमच्या खातीर प्राऊड मुवमेंट आसा. ताज्या खातीर वन्स अगेन आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग फॉर GDP Foundation इन एंटायर टीम फॉर द सर्वेइंग ग्रे वेव्स फॉर द लॉन्चिंग ऑफ दीज बुक्स इन गोवा. आणि ताकाच लागून हांव परत एकदा तांचे सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता. आणि ह्या बुकाचो खूब मोठ्या प्रमाणात पुराय देशांत न्ही तर पुराय बाकीच्या सगळ्या प्रमोद खेरा हॅज टेकन द इनिशिएटिव्ह एंड ही इज लॉन्चिंग दीस बुक इन अदर कॉन्टिनेंट ऑल्सो. सो इट वील बी द युजफूल फॉर द वर्ल्ड वायड. इट वील बी द युजफूल डेफिनेटली. वन्स अगेन आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग फॉर द GDP Foundation. थँक्यू वन्स अगेन. वर्सावळी प्रमाण अंदूय गणपती बाप्पा उमेद घेवन आयिल्लो. 11 दिसाच्या गणपतीचे भक्तगणांनी पारंपारीक पद्दतीन विसर्जन केले. लोकांक अंदूची चवथ तशी बरी गेली. चवथी सारकिल्ली परब भुरग्या पासून ते जाणटे मेरेन सगळ्यांकच उमेदी करता. बायलां फुगड्यांचो घोस्त काडटात. दादले शामेळ घुमटां वाजोवपाची उमेद भागयतात.
विविध पदार्थांचो आस्पाव आशिल्ल्या प्रसादाचेर सगळे जाण ताव मारतात. सुरसुरी, नारंगां, फुगोट्यो, बॉम्ब, बाणांचो आवाज अदीमदीं टमटमता. खंय आरत्यांची घुमी, खंय लायटींची आरास. कोणे 1.5 दिसात विसर्जन केलें, कोणे 5 दिसात, कोणे 7, जाल्यार कांय जाणांनी 11 दिसांच्या गणपतींचे व्हड्या उमेदीत विसर्जन केलें. घेवया यादीत उरपी खिणांचो नियाळ. आयज आमचो सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ पिडये कॉलनी आमच्या गणपती बाप्पाचे 11 दिसाचे आतां विसर्जनाची मिरवणूक सुरू जाल्ली आसा. मोठ्या उत्साहान मोठ्या उमेदीन सगळे भावीक नाचत गाजत ह्या मिरवणुकीत सहभाग जाल्ले आसा. आनी आतां ही वार्षिक जी आमची गेली 29 वर्सां आमी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ पिडये कॉलनी तर्फे वार्षिक 11 दिसाचो गणपतीचे आमी पूजन करता. आणि आज अनंत चतुर्दशी म्हणजे 11व्या दिसा आमी आज ताजें विसर्जन करपाची सुरवात केल्ली आसा. विसर्जनाची मिरवणूक ही सुरवात जाल्ली आसा. सगळी म्हाका दिसता महिला मोठ्या प्रमाणात, आमचे भुरगे मोठ्या प्रमाणात, सगळे भावीक जे वेगळ्या वेगळ्या वाठारांच्यान हांगा मुद्दाम येता. खोल्ली वाठार आनी इतर सरावंडींग वाठार ह्या वाठारांच्यान ह्या मिरवणुकीक मोठ्या उत्साहान सहभागी जाता. आणि एक आमचो गणपती बाप्पा जो एक आनंद घेवन येता सगळ्या खातीर. आणि आज आमी तेजें विसर्जन करता तेजी मिरवणुकीची एक मोठ्या उत्साहान आमी सुरवात केल्ली आसा. आणि गणपती बाप्पा कडेन मागता की सगळ्यांक सुखी दवरचे, सुख समृद्धी ऐश्वर्य आणि सगळ्यांक एक बरें आरोग्य, बरें आयुष्य, बरे विचार समस्त गोंयकारांक दिवचे. आणि सगळ्या भाविकांक तेजो गणपती बाप्पाचो आशिर्वाद आसलो, सगळ्यांक यश दिवचे अशें गणपती बाप्पा कडेन मागता. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवणी ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.